तर नमस्कार. 2023 मध्ये ती तलाठी भरती झाली होती. तर त्याच्या प्रश्नपत्रिका आपण एक-एक करून सोडवणार आहोत. आता हे आपण शॉर्टमध्ये सोडवतोय. जर तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलवरती त्याची फुल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे. ती तुम्ही जाऊन पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली. म्हणजे जागतिक ऊर्जा पुरस्कार हा ऊर्जा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणाला भेटला होता? तर याचे योग्य उत्तर आहे कौशिक राजशेखर. 2019 साली हा पुरस्कार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटला आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजे संघराज्य वादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मॉरिस जॉन्स. तिसरा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? तर भारतीय नागरिकत्व अधिनियम हा 1955 साली मंजूर झाला होता. मार्च 2023 मध्ये सविता पुनिया हिला 2022 वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सविता पुनिया ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. ती आपल्या हॉकी टीमची गोलकीपर आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? तर भारतातील केरळ राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले? तर हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी मिशन लाईफ हे मिशन सुरू करण्यात आले होते. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1 ते 3 मार्च रोजी 2023 दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक पार पडली होती? तर G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक गुरुग्राम हरियाणा येथे पार पडण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे, उपेक्षित व्यक्तींच्या उपजीविका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्यांतर्गत किती महानगरपालिका भीक मागणाऱ्या लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपायांचा अंतर्भाव करतील? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 75. 2011च्या जनगणनेनुसार भारतीय आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतीय आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी 8.6% इतकी आहे. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली होती? तर SNDT महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? तर मानवी शरीरामध्ये ए जीवनसत्व यकृत या अवयवामध्ये साठवले जाते. 2023 मध्ये सौदी अरेबियासोबतच्या हज 2023 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 2023 साली भारताचा हज कोटा हा कोरोना पूर्व स्तरा एवढा पुन्हा स्थापित केला गेला. तर याचे योग्य उत्तर आहे 1,75,025. खालीलपैकी कोणी क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक दिले? सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ हे पुस्तक श्रीधर महादेव जोशी यांनी लिहिले होते. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते? तर वंचन या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते. आत्माराम पांडुरंग यांनी कॅल्टसमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर आत्माराम पांडुरंग तलखडकर यांनी बॉम्बे म्हणजे आताची मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर पुढील या प्रश्नांचा पुढील पाठ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. धन्यवाद.